नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आपण ठाण्यातील कारिया ट्रेडिंग कंपनी इथे आहोत. मागे सुद्धा आपण तांदळाचे भाव जाणून घेतले, म्हणजे नवीन साठवणीचा तांदूळ तुम्हाला इथून खरेदी करता येईल हा व्हिडिओ होता. आणि बऱ्याच जणांनी खरेदी सुद्धा केली आहे वर्षभराची. तर आजच्या भागामध्ये नवीन गहू आलेला आहे आणि किती प्रकारचा गहू आहे, त्याचे दर काय आहेत आणि डाळी काय आहेत, डाळींचा भाव काय आहे आजचा, तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आपण गव्हाचे दर जाणून घेऊया आणि माहिती सुद्धा जाणून घेऊया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे ठाण्यातील ठाणा मार्केट. ठाणा स्टेशन पासून तुम्ही 15 मिनिटात इथे पोहोचू शकता. समोर मसाला मार्केट आहे आणि बघा पूर्ण ठाणा मार्केट आहे आणि ऍड्रेस तुम्हाला मी देणार आहे. तर इथे तुम्ही आलात ना तर भरपूर असं तुम्हाला खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. ह्या गल्लीमध्ये आपल्याला जायचं, इथे तेलाचा खाणा आहे, त्याच बाजूला समोर गेलात ही गल्ली लागते. तुम्हाला मी प्रॉपर ऍड्रेस पुढे देते. तर हे कारिया ट्रेडिंग कंपनी इथे आपण आज आलोय. नमस्कार दादा, आपलं नाव? माझं नाव रमेश राजगोर आणि कारिया ट्रेडिंग कंपनीचे मॅनेजर आहेत आणि आपण विचारूया त्यांना आजचे दर काय आहेत गव्हाचे. हा दादा, गव्हाचे आजचे दर काय आहेत? आणि आता हा नवीन गहू आलाय ना? आता सगळे नवीन क्वालिटी एकदम, म्हणजे स्टोर पण करू शकतो ना तुम्ही? एक वर्षभर साठवायसाठी करू शकताय. बरं, तर हा गहू कोणता आहे सर्वात पहिला? एमपीचा लोकवान गहू आहे हा, एमपीचा. अच्छा, हा कसा किलो येणार? 38 रुपये किलो येणार आहे. बरं, आणि हा जो आहे तो? हा 40 आहे. हा 40. म्हणजे हे तुम्ही आता साधारण पोत्याचं किंमत सांगताय ना? 30 किलो पॅकिंग असेल त्याची किंमत आहे, लूज नाही. अच्छा, 30 किलो तुम्ही घेतलं एक पोतं, तर तुम्हाला त्याचे दर आहेत हे. त्याच्याप्रमाणे आपण दर आणि क्वालिटी बघूया. तर दादा, हा किती बोलला तुम्ही? 40 रुपये. 40 रुपये. बरं, आणि हा? 42. हा 42 रुपये. हा कोणता? हा पण लोकवान, सगळं लोकवानच आहे. 5 क्वालिटी लोकवान. अच्छा, हे फक्त त्याची किमती वेगवेगळ्या, 38, 40, 42, 44 आणि 46. म्हणजे दर 2 रुपयांनी वाढलेले आहेत. लोकवान गहू आहे. लोकवान गहू हा चांगला ओळखला जातो ना, चपाती लांबडा दाणा असतो लोकवान. एमपीसी वर असते ते बुटका आणि गोल असतो. हा जरा दाणा बघूया आपण. बघा, जवळून तुम्हाला दाखवते. लोकवानचा गहू आज उत्तम, म्हणजे चपातीसाठी खूप चांगले. हा कुठून येतो दादा? हा एमपीचा आहे, इंदोर आहे आणि एमपी शिवर येते तर आष्ट्राच्या येते आणि बाकीच्या एमपीच्या सगळं. हा एमपीचा गहू आहे, हा इथे येतो आणि चपाती खूप सुंदर याची होते, मऊसूत अशी, आणि अशी लालसर नाही होत ना याची, सुंदर. त्याचं दळण तुम्ही दळल्यानंतर खूप चांगल्या प्रतीचं आहे. मग हे 5 प्रकार झाले लोकवानमध्ये. हा बघा, हा पण आहे, हा 44चा आहे, हा पण लोकवानच आहे. दादा, मग हे कोणते आता? हा एमपी शिवर आहे. अच्छा, मग जसं तुम्ही म्हणालात हा बुटका दाणा आहे. बुटका दाणा असतो. अच्छा, अशा पद्धतीने बघा. हा कसा किलो येणार आहे? हा येणार 44चा, 44 रुपये. बरं, हा वाला? हा 46. हा 46. हा त्याच्यातलाच आहेत का? हा त्यातला मोठा दाणा येणार. अच्छा, आणि हा 48. गव्हाचा जो म्हणजे कमी जास्त आकार असतो त्यावर गव्हाचा दर आहे का? हा, जसं दाणा मोठा आहे त्याच्यावर लाईट कशी आहे तो बघायची. सोनेरी दाणा आहे का काय? सोनेरी दाणा, आणि असा ओळखायचा. हा, कलर मध्ये माहित पडतो. असं लालसर काळपट नाही पाहिजे ना. का ते कमीवाला आहे, 32-33 ची रेंज मध्ये येतो. याच्यात आपण दाखवणार आहे. आणि तो साठवणीचा नाही, तो थोडासा वेगळा, आणि चपाती पण थोडीशी कडक होण्याची शक्यता असते. कमी असते तो चक्कीवाले व्यापारी असते विकायला 2-5 लोक नेतात. तो याच्यात आपण हे बरोबर. हे चांगल्या प्रतीचा आपण गहू बघतोय. आणि दाणा बघा, साईज बघा, पहिल्याची साईज आहे त्याच्याहून दर 2 रुपयांनी वाढतोय. हा सुद्धा आहे. हा कितीला दादा बोलले? हा जो आहे तो 48 रुपये आहे. आणि सरबती गहू म्हणतात. आणि दाणा बघा कसा आहे याचा. आणि तुम्ही हे पोत्याचे रेट आहेत आपले दर प्रमाणे. आणि हा 44 ना दादा? हा 44 रुपये. त्याच्यापेक्षा थोडासा कमी आकाराचा आहे. आणि हा पहिला सर्वात प्रथम बघितला तो 42, म्हणजे 42 रुपये. असे म्हणजे व्हेरायटी आहे. अजून किती प्रकारचे गहू आहेत? हा लोकवान, आणि हा कोणता? हा एमपी. अच्छा, अजून तिसरा पण दाखवूया. आपण 2 प्रकारचे बघितले, अजून तिसरा पण बघूया. हा कोणता दादा तुम्ही काढलात तो? हा सरबती आहे. सरबती. अच्छा, अशा प्रकारे. हा कसा किलो आहे म्हणालात?
आपण 50 पाऊंड देतो. हा 50. मग सगळ्यात सरबती म्हणजे ते हा जे 50 वाला आहे ना ते चपाती गरम गरम फुलकाच खायला लागते. फुलका खायला लागते. अच्छा त्यासाठी असते. अच्छा, गरमागरम. डब्यात घेऊन गेला तर तो मीडियम क्वालिटी घेतली तरी तो राहतो. बघा, माहिती जाणून घ्या. मध्यम म्हणजे 44 रुपयेवाला तुम्ही टिफिनसाठी किंवा सकाळपासून तुम्ही ठेवणाऱ्या चपाती ते करू शकता. आणि गरम गरम फुलक्यासाठी तुम्हाला 50 रुपये दराचा आहे हा. आणि हा का कोणता म्हणाला दादा नाव? सरबती. एमपीचा हा गहू आहे. आणि बघा कसा पांढरा आहे. अशोकनगरचा. आणि हे सगळे तेच आहेत का? 48 रुपये. वेगवेगळ्या म्हणजे कुठल्या राज्यातून येतो? एमपी. फक्त एमपीच्याच ठेवतो. आता पंजाबचे येत नाही, गुजरातचे चालत नाही. एमपीच आहे. बरं. जास्त करून 12 महिने आम्ही एमपी वापरतो. हे गोडाऊन आहे त्यांचं. इथे तुम्ही येऊन घाऊक प्रमाणात खरेदी करू शकतायत. पोता घेतल्यानंतर हे 30 किलोच असतं. हा 30 किलो पॅकिंग. अच्छा. आणि आपल्या व्ह्यूअरला हे सांगायचं की लय लांबून पोल यायचे. हा हा, तांदळाचा जो व्हिडिओ आपण केला तर लांबून यायचे ते तिथपर्यंत प्रतिसाद होता. ठाण्याचा तो होता पण खूप लांबून आपला कुठून आले. तर त्यांचं म्हणणं आहे ठाण्यातून असेल तर लगेच तुम्हाला घरपोच सेवा मिळणार आहे, पण लांब असेल तर थोडस तुम्हाला ते महाग पण पडणार. अंधेरीचे कस्टमर आले तो ते ओला करून गेले, त्यांना भारी पडतं. पण लोकांना चांगलं हवं असेल, येत असतील तर काय हरकत. जाणून घेऊया. डाळी पण तुम्हाला भरतात. आपण एकत्रच भरून घेतो सगळा किराणा, कधी कधी वर्षभराचा, 6 महिन्याचा. तर डाळींचे पण प्रकार आहेत. तूर डाळ कशी दादा ही? 135. 135. ही लातूरची आहे बघा. 135 रुपये. मग हे किती घ्यावी लागते? गोणी 50 किलो 30 किलो अशी गोणी. आपण गहू घेतले असेल ती 10 किलो देऊ टाकू. अच्छा, जर तुम्ही इथे गहू घेणार असाल तर तुम्हाला हे 10 किलोच्या प्रमाणात डाळी विकत घेता येतील जर सोबत. नाहीतर मग तुम्हाला 50 किलोचं आहे डाळीचं आहे पोतं, ते तर आपल्याला लागत नाही. 50 किलो कोण? काही कार्यक्रम असेल तर ठीक आहे, किंवा मैत्रिणी तुम्ही एकत्र मिळून घेताय, कोणी एकत्र 5 जणी मिळून घेता तर 50 किलो घेऊ शकता. पण दादा म्हणाले की तुम्हाला एका गव्हाच्या पोत्यासोबत 10 किलो तुम्हाला देणार आहे डाळ. मग तोच किलोचा भाव लावणार ना गोणीचा? हा कसं किलो बोलले? 135. 135 रुपये. आणि ही गुजरातची कशी आहे? म्हणजे थोडीशी याला शाईन दिसते ना? अच्छा. ही आपण बघितली ही 135 वाली लातूरची आहे. आणि याच्यामध्ये फरक बघा, ही 145 रुपये. मग डाळी मग ह्या लगेच शिजतात असे काय प्रॉब्लेम? चांगली आहे ना? म्हणजे काय कधी कधी डाळी शिजत नाही. तूर डाळ घेतली ना तो कमी राहते. म्हणजे समजा 1 किलो वापरली ती 800 ग्राम लागते. बरं, म्हणजे कमी प्रमाण लागतं. अच्छा, दादानी सांगितलं याच्याप्रमाणे ह्याचं प्रमाण कमी लागतं. घट्टपणा चांगला असतो गुजरात डाळीला. तर ही आणि चवदार पण असते ना? चव असते. ही चणा डाळ कशी? 84 रुपये चणा डाळ आहे. आणि हे सगळं स्वच्छ केलेला माल असतो, काही करायची गरज नाही. मग हे स्वच्छ मशीन मध्येच होतं का? अच्छा. आता तुम्हाला अच्छा, तर हे सगळं आहे. तुम्हाला निवडलेलं धान्य मिळते पोत्यांमध्ये. तरी सुद्धा आपल्या स्त्रियांना एक असते की आपण ते पारखून नीट करूनच देतो दळायला, हो की नाही? आणि आपण स्वच्छ करतोच. अच्छा अच्छा. ही किती? 84 ना? 84 रुपये. दुसरी पण तुम्हाला इथे मिळणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मूग डाळ कशी? 120 रुपये. ही बघा 120 रुपये. वा, मस्त आहे. हातात घेतल्यावर कळतं. म्हणजे छान एकसारखी शिजणारी अशी डाळ आहे. 120 रुपये. ही पण तुम्ही गव्हासोबत घेतल्यावर 10 किलो देणार आहे. पण डाळींचे पण भाव जाणले. याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या क्वालिटीच्या पण डाळी आहेत, पण त्यांनी तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या डाळी इथे दाखवलेल्या आहेत. तुम्ही इथे आल्यानंतर बघू शकता वेगवेगळे धान्य आहेत. म्हणजे नाचणी, ज्वारी, उडदाची डाळ आहे. तांदूळ आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले. साठवणीचा तांदूळ तुम्ही इथे विकत घेऊ शकता. तो सुद्धा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. चांगली तुम्हाला 30 किलोची गोणी मिळणार आहे. आणि रविवारी बंद असतो. हा, ते एक सांगा, कारण गेल्या वेळेस आपण ते सांगायचं विसरलो. आणि बरीच जण रविवारी येऊन गेलीत तर तुमचं येण्या जाण्याचा हेलपाटा नको. तर रविवारी बंद असणार आहे मार्केट हे. आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला जाणार आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा. आणि जवळपास असेल तर नक्की इथे येऊन भेट करा, बघा. बाकी नाशिक वाले, अमरावती, तिकडचे पण कॉल आले.
फक्त मग तुम्ही ठाण्यामध्ये सेवा देणार तर ठाण्यामध्ये तुम्हाला घरपोच सेवा आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा जवळपास असेल तर मिळणार आहे, पण जर तुम्ही पुणे अमरावतीवर तर तुम्हाला ते खूप भारी पडणार आहे एवढं वजनाचं. डिलिव्हरी चार्ज असेल ते तुम्हाला पे करणार आहे. जर टेम्पो त्या बाजूला येणार असेल तर तुम्हाला तो पे करावा लागणार आहे चार्ज. तर छान प्रकारे म्हणजे डाळींचा भाव जाणला, गव्हाचे दर जाणले, तर सगळ्यात कोणता उत्तम गहू म्हणता येईल तुम्हाला? उत्तम गहू आहे लोक काय आपण महाराष्ट्रीयन लोक सगळे लोकवानच वापरतो. हाच ना लोकवान. मारवाडी, गुजराती, MP शुअर म्हणजे गरम गरम फुलके खायला लागतात. आणि चपातीसाठी हा लोकवान गहू वापरतो महाराष्ट्रीयन. बरोबर बोलले, कारण त्यांना एवढ्या वर्षांची जाणकार आहे की महाराष्ट्रीयन लोक आपल्याला चपाती टिफिनसाठी आपण हा वापरतो आणि MP चा गहू हा ताबडतोब तुम्ही फुलके करून खाणार आहे तो असं वापरला जातो. तो गव्हांचे प्रकार बघितले आणि त्याचं क्वालिटी पण तुम्हाला, आकार पण दाखवते आणि किमती सुद्धा तुम्हाला कळल्या आहे आजच्या. खूप आभार, छान माहिती सांगितली. तुमचा पण आभार. पहिले पण व्हिडिओ होता खूप व्हायरल झाला आणि काही लोकांनी येऊन खरेदी केली. समाधानी आहेत ना? म्हणजे खूप रिस्पॉन्स चांगला मिळाला. तांदळाचा क्वालिटी इथे सगळ्या ठाण्यामध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. अंधेरी, बोरीवली तिकडचे कस्टमर येऊन तांदूळ घेऊन गेले. समाधानी आहे. म्हणजे आपला जो व्हिडिओ होता तांदूळ कसा म्हणजे साठवणीचा तांदूळ तुम्हाला इथे मिळाला आणि अजूनही मिळणार, अजून पण मिळणार. तांदूळ पण तुम्ही विकत घेऊ शकता. गहू आहे, डाळी आहे, वेगवेगळे धान्य तुम्हाला होलसेलच्या भावामध्ये मिळणार आहे. उत्तम प्रतीचा असतो, चांगल्या राज्यातून आलेला इथे असतो. तर दादा खूप धन्यवाद तुमचे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.